नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये नेमका कोणाचा विजय होणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते आणि अखेर या मैदानामध्ये आश्चर्यचकित निकाल असा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून अनेक बैलगाड्याप्रेमी सहभागी झालेले होते. अगदी लाखोच्या संख्येने पाय ठेवायलाही जागा नसेल एवढे लोक ही स्पर्धा पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. या ठिकाणी विशेष आकर्षण होतं ते बकासूरचं, कारण तो यापूर्वी 2दा या मैदानामध्ये विजयी झालेला होता आणि तो तिसऱ्यांदा पुन्हा एकदा विजयी होईल असं देखील बोललं जात होतं. मात्र सेमीमध्येच त्याला मथुरकडून पराभव स्वीकारावा लागला आणि तो फायनलसाठी पात्र झाला नाही. मात्र मथुर त्या ठिकाणी फायनलसाठी पात्र झाला आणि अखेर मथुरने हा विजय पटकावलेला आहे. तास क्रमांक 9मध्ये मथुर धावलेला होता आणि तास क्रमांक 9मध्ये धावल्यानंतर मथुरने अखेर पेडगाव हिंद केसरी या मैदानामध्ये विजय झालेला आहे. आणि राहुलदादा पाटील आणि मथुरची कमाल की या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये ते प्रथम क्रमांकाने विजयी झालेले आहेत. तर मित्रांनो, मथुरविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.